माझ्या भाषणाची सुरुवात करते. अज्ञानाच्या अंधारात ज्योत ज्ञानाची पेटवली. अज्ञानाच्या अंधारात ज्योत ज्ञानाची पेटवली. शिकून या सावित्री आणि तिच्या लेकींना शिक्षण गंगा तळ्यात पोचवली. शिक्षण गंगा तळ्यात पोचवली. आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी 2 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतचित्तीने ऐकावे अशी मी नम्र विनंती करते. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असलेल्या हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत फिरलेल्या दीनदुबळ्यांचा ज्या महापुरुषांनी उद्धार केला ते महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करते. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत असत, म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य समाजातील शिक्षण, समानता आणि स्त्री शिक्षणाचे मोठे योगदान आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या समाजाचा उद्देश असा होता की समाजात समानता प्रस्थापित करणे आणि एका विशिष्ट वर्गाच्या हातात नसून समाजाला न्याय देणे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले. व त्यांनी प्रथम आपल्या पत्नीस म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिकवून 1854 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हणून त्यांना स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने त्यांना गुरु मानले. यातच त्यांचे महान कार्य दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचे महत्त्व सांगताना नेहमी म्हणत असतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शुद्ध घचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून माणसाने पहिले शिक्षण घेतले पाहिजे. जर माणसाने शिक्षण घेतले नाही तर त्याची प्रगतीच होणार नाही असे त्यांना वाटत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तृतीय रत्न, ब्राह्मणांचा कसब, इशारा, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूत असे कितीतरी ग्रंथ लिहिले. एवढेच नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून महाराजांना व त्यांच्या कार्याला पुन्हा लोक माणसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी व बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचिताचे उद्धार करते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. रात्रशाहीची सुरुवात करून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन केले. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. आपल्या महान कार्याने महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामान्य विचारांना व असामान्य कार्यास माझे कोटी प्रणाम. जाता जाता मी एवढेच म्हणेन, आधुनिक भारताचे शिल्पकार दीनदुबळ्यांचा बनले आधार. आधुनिक भारताचे शिल्पकार दीनदुबळ्यांचा बनले आधार. ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिराव फुले, तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले. जय हिंद, जय भारत.